दिल्ली पोलिसांचे जॉइंट सीपी दीपक पुरोहित TV9 मराठी बोलना रहे। सर, जिस तरह से ये धरना आंदोलन हुआ, सांसद जो विपक्ष के सांसद थे, कितने लोगों को हिरासत में लिया गया है, कितने सांसद और कार्यकर्ता हिरासत में लिए गए? अभी एक्चुअली उसका इनॉमिनेशन नहीं है, हमने अभी लिया है और इनको क्योंकि ये लोग आपस में डिसाइड नहीं कर पा रहे हैं कि कितने 30 MPs कौन होंगे जो जाके मिलेंगे, हम उस पर वर्क कर रहे हैं। कितने सांसद थे, मतलब यहाँ अभी इनको कहाँ डिटेन करके रखा गया है? बहुत पास में ही रखा है। और क्या धाराएं लगाए इन पे जाने? नहीं, अभी ऐसा कुछ नहीं है। और ये आंदोलन अब खत्म हो चुका है ऐसे समझ लें? हमारे हिसाब से तो खत्म होना चाहिए। कई सारे सांसद हैं जिनको धक्का मुक्की हुई है, खासकर जो सांसद बैरिकेड से कूद के आए, अखिलेश यादव हो और उनके और भी नहीं, किसी के साथ धक्का मुक्की नहीं है। आपके पास कैमराज है, आप लोग देख लीजिए, किसी भी ऑनरेबल सांसद के साथ किसी तरह का धक्का मुक्की नहीं है। विपक्ष के तो सांसद कह रहे हैं कि धक्का मुक्की हुई है, खासकर आपके इतने सारे कैमराज हैं, आप किसी में भी चेक कर लीजिए, किसी तरह का धक्का मुक्की नहीं है। आपण म्हणू शकतो की दिल्ली पोलिसांचे जे जॉइंट सीपी आहे दीपक पुरोहित, त्यांचा दावा आहे की कोणत्याही खासदाराला धक्काबुक्की झालेली नाही आणि या खासदारांपैकी काही जणांना हे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि नजीकच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलेल्या, आता ते ठिकाण उघड करत नाही आहेत, पण आवश्यक ती कलमं या खासदारांवर आंदोलनासंदर्भातली लावली जाण्याची शक्यता आहे। सध्या तरी आंदोलनाच्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। सध्या तरी हे आंदोलन इथे निवळलेलं दिसतं आहे। अनेक खासदार जे इंडिया ब्लॉकचे आहेत, जवळपास 300 खासदार सहभागी झाले होते या आंदोलनात। लोकसभा राज्यसभेत या मुद्द्यावर गदारोळ घातल्यानंतर या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि याच ठिकाणी त्यांना अडवण्यात आलं। इथून हाकेच्या अंतरावर केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्यालय आहे, पण इथे त्यांना अडवण्यात आलं आणि या खासदारांपैकी काहींनी हे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला। या बॅरिकेड्सवरून उडी मारून ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाण्याच्या तयारीत होते। अशा वेळेस इकडच्या पोलीस यंत्रणेनं या खासदारांना रोखलेलं आहे आणि काही खासदारांना किंवा त्यांच्या नेत्यांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सिंगसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।